इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. मायेची सावली धरणारा बापच जेव्हा काळ बनून समोर येतो तेव्हा माणुसकीही सुन्न होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ गावात बुधवारी दुपारी अशीच एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. पत्नीसोबत झालेल्या घरगुती वादातून भीम अण्णप्पा वाघमारे वय 34 या पित्याने आपल्या 3 निष्पाप मुलांना शेतात नेऊन विष पाजले आणि त्यानंतर स्वतः ही विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. भीम वाघमारे हे एका खासगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे पत्नीसोबत खटके उडत होते. याच वादातून पत्नी माहेरी देगाव येथे निघून गेली. नातेवाईकांनी मध्यस्थी करूनही तिने परतण्यास नकार दिला. याच नैराश्यातून भीम यांनी बुधवारी दुपारी प्रगती वय 8, प्रतीक वय 6 आणि प्रतीक्षा वय 4 या 3ही मुलांना वळसंग हद्दीतील एका शेतात नेले आणि तिथे त्यांना विषारी औषध पाजून स्वतःही आत्महत्येचे पाऊल उचलले. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या शिवराज कुंभार यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेतली. त्यांनी 3ही मुलांना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने भीम वाघमारे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर 3ही मुलांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. आत्महत्या करण्यापूर्वी भीम यांनी आपल्या पत्नीला फोन करून मी आता निघालोय, तू मुलांना येऊन घेऊन जा असा निरोप दिल्याची चर्चा गावात सुरू आहे. भीम वाघमारे हे स्वभावाने शांत आणि मनमिळावू होते, मात्र रागाच्या भरात त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे. सर्वात लहान असलेली 4 वर्षांची प्रतीक्षा हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.